मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मी प्रतिमा परियाण मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सकाळी उठल्यापासून माझी सकाळची सगळी कामं झाली आणि त्यानंतर मग मी माझं जे काही ज्यूस आहे ते घेतलं. त्यानंतर परी आजारी होती. 2 दिवस झालं परीला खूप ताप येत होता आणि त्याच्यानंतर मग तिला हॉस्पिटलला जाऊन आणलं होतं. मग हे ORS पण आणलं होतं तिला थोडीशी एनर्जीसाठी. दुपारच्या वेळेला थोडंसं औषध दिलं तिला आणि हे नाकातलं विक्स जे आहे ते इन्हेलर ते पण आणलं होतं ओढण्यासाठी तिला नाकामध्ये. कारण खूप सर्दी झाली आहे, खोकला येतो आहे, घसा पण बसला आहे आणि शाळा पण बुडते तिची, त्याच्यामुळे तिला लवकर रिकवर करायचं होतं म्हणून मग तिला हे सगळं देत होतो आम्ही. आणि त्याच्यानंतर मग आता बघूया आजचा पूर्ण दिवस कसा जातो आहे. तर मला तुमच्यासोबत आज इडलीची रेसिपीसुद्धा शेअर करायची आहे. चला तर मग बघूया आपण. तर माझे पहिलेचे शूज खराब झालेले आणि खूप छोटे झालेले, त्याच्यात मला फिट नव्हते, त्याच्यात मी मागवले. तर माझे शूज आलेले आहेत, खूप दिवस लागले यायला. तर आता मी मोठ्याने बोल की आवाज गेला. अनबॉक्सिंग करणार आहे. तुला जसं येते तसं अनबॉक्सिंग कर. आज अनबॉक्सिंग करायचं परीकडे आहे का नाही. परी आज खुश आहे. मोठ्याने बोलायचं, मोठ्याने म्हणजे कसं मोबाईलमध्ये आवाज जातो, माईक नाही ना आपल्याकडे म्हणून. काय झालं बोल की. वाव, कसले छान शूज आहे. अरे फाटलाय बॉक्स. शूज फाटला नाही, मग बॉक्स फाटलाय. जाऊ दे, बॉक्स काय फाटला, आता काय रोज यूज करायचा आहे. कसला आलाय दाखव की सगळ्यांना. छान आहे. आता बसतोय का नाही ते पण बघायला लागेल. किती नंबर आहे शूजचा? खाली असतोय बघ 2. घालून बघ बरं, बसतोय का सैल होतोय. असू दे ना, घालून दाखव. सॉक्स घातलेले आहेत, दाखव घालून तसंच. असू दे, घालवून दाखव ना. जास्त मोठे असतील तर आपण रिटर्न देऊ. खोल की तुला येत नाही का खोलायला? बेल्ट कसा लावतो आपण? बेल्ट अंदाज येतो. मोठा आहे. परी लय मोठा शूज आला, कस काय बरं? हा एक आता डबलच कुटाणा झाला. आता परत पार्सल माघारी पाठवायचं. परीला शूज मागवला आणि माझ्या मापाचा शूज आलाय. आता हा रिटर्न करायचा का काय, बघूया काय होते. आता मीच जाते शाळेत पर्या. का जाते आता शाळेत? जाऊ दे, मला पण आता शूज घातल्या मला शाळेत जाऊ वाटते. बघूया रिटर्न पॉलिसी बघतो. आहे रिटर्न पॉलिसी, नाहीतर मग तिला दुसरा आणता येईल, होईल हा परत तिला. आणि मला तेल मागवलं होतं. मी ऑनलाईनच तेल मागवले, दाखवते मी तुम्हाला. तर तेल झालंय रिसीव. तर आता मी हा बॉक्स फोडते. कात्री लागेल ह्याला. तर हे महाभृंगराज तेल मी ऑनलाईन मागवलं होतं केसांसाठी. केस माझे खूपच गळत आहेत आणि लेंथ पण केसांची वाढण्यासाठी हे महाभृंगराज तेल मी स्टार्ट करणार आहे. पहिलं मी तेच लावायचे जेव्हा माझे केस मोठे होते तेव्हा, आणि आता परत मी स्टार्ट करते. हे तेल खरंच खूप छान आहे. तर हे मागवलं आहे मी ऑनलाईन आणि आता हे आजपासून स्टार्ट करणार आहे. ह्याचा स्मेल लय आवडतो मला, स्मेल खूप छान येतो.
तर आता जेवणाची सगळी भांडी वगैरे घासून झाली, भरपूर भांडी होती. आणि त्याच्यानंतर आता मी सगळं इडलीचं वाटायला घेतले. इडलीचं सकाळी मी भिजायला घातलं होतं, त्याच्यामुळे आता हे संध्याकाळच्या वेळेला वाटून ठेवते, म्हणजे सकाळपर्यंत किंवा उद्या दुपारीपर्यंत हे छान पीठ असं फर्मेंट होईल. तर आता हे सगळं वाटून घेते डाळ तांदूळ. सगळं काम आवरलं आणि आता शेवटी मेथी निसायची राहिली आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 9:30, झोपण्याची वेळ झाली, पण आता मी मेथी निसायला घेतली आहे. जर नाही निसली तर ही सगळी सुकून जाईल आणि मग सुकलेली मेथी चांगली लागत नाही. तर आता ही सगळी निसून घेते आणि त्याच्यानंतर मग झोपून टाकणार आहे. दुसऱ्या दिवशीच दुपारच्या वेळेला मी इडली करायला घेतलेली आहे, कारण परीची तब्येत थोडीशी जरा बरी वाटते. तिला इडली खाऊ वाटली होती. पीठ पण छान असं फर्मेंट झालेलं आहे, मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर आता इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले, कारण इडली उकडण्यासाठी. इडलीच्या पात्रांना आता मी तेल लावून घेते आणि सगळ्या पात्रांना असं तेल लावून झालं की त्याच्यामध्ये इडलीचं बॅटर टाकणार आहे. तर इडलीचं बॅटर तुम्ही पाहू शकता किती फर्मेंट झालेलं आहे. मी विकत पीठ अजिबात आणत नाही, मी घरीच बनवते. तर आता हे पीठ सगळं इडलीच्या भांड्यामध्ये मी टाकून घेणार आहे, म्हणजे छान अशा इडल्या स्पॉन्जी होतील. आणि तुम्हाला पुढे मी दाखवते किती स्पॉन्जी इडल्या झालेल्या आहेत. जसं हॉटेलमध्ये आपण इडल्या खातो किंवा मग बाहेर इडली खातो ना, तशा प्रकारे इडली झालेली आहे. खूप छान इडली होते. अशा प्रकारे जर तुम्ही इडली केली ना तर खूप छान इडली होते. तर आता इडली पाहू शकताय, इडली शिजलेली आहे आणि इतकी छान दिसत होती ना इडली, आणि मस्त वाटत होती. आणि इतक्या पटकन लगेच रिमूव्ह पण होत्या भांड्यामधून. आणि तुम्हाला दाखवते किती स्पॉन्जी झालेली आहे. एकदम अशी स्पॉन्जी स्पॉन्जी इडली झाली आहे. अशा इडल्या झाल्या ना की खरंच खूप भारी वाटतं. तर आता परीला पहिलं गरम गरम मी खाण्यासाठी देणार आहे. आणि मी सांबरसुद्धा बनवलेला आहे. आज भोपळा गावाकडून आणलेला होता, त्याचाच मी सांबर बनवणार आहे. तर सांबर बनवून ठेवलेला होता मी. इडल्या गरम गरम झालेल्या आहेत. आता परीला जेवायला देते, कारण तिला भूक पण लागलेली आहे, तिला औषधं द्यायची आहेत. आणि कशी वाटते तुम्हाला इडली सांबारची रेसिपी? ह्याची डिटेल रेसिपी हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा, इडली स्पॉन्जी कशी बनवायची ते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे. इडली दुपारी बनवली होती, त्याच्यानंतर मग मी काही शूट केलं नाही, डिरेक्टली लगेच संध्याकाळी शूट करायला घेतलं. आणि आमच्याकडे खूप सारी थंडी पडली आता, त्याच्यामुळे मग मी कोकोनट ऑइल घेतलेलं आहे आणि त्याने आता माझ्या चेहऱ्यावरती मी मसाज करते. हातापायांवरती सुद्धा कोकोनट ऑइलने मसाज केल्यानं की खूप चांगलं असतं थंडीमध्ये. आणि मी संध्याकाळच्या वेळेला जेव्हा झोपायला आपण जातो ना, त्यावेळेस कोकोनट ऑइल लावून जर झोपले ना, तर दुसऱ्या दिवशी त्वचा आपली खूप छान होते आणि अशी मुलायम वाटते. खडबडीत अशी वाटत नाही, कारण थंडीमध्ये खूप आपली त्वचा अशी रुखीसुखी होते. त्याच्यामुळे आपल्याला स्किनची काळजी अशा प्रकारे थंडीमध्ये घ्यायची आहे आणि मी तीच घेते आहे. मसाज करत करत मी सगळं ऑइल माझ्या चेहऱ्यावरती मुरवत आहे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा माझा खूप छान प्रिपेअर पण होईल आणि स्किन खूप छान सॉफ्ट आणि मुलायम दिसेल. यासाठी तुम्ही अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही छानपैकी चेहऱ्यावरती ऑइल लावून किंवा मग तुम्हाला दुसरे काही जर गोष्टी वापरायच्या असतील तर त्या वापरून तुम्ही रात्रीच्या वेळेला असं सोडून देऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी प्लेन पाण्याने वॉश करायचं, किंवा मग तुमच्याकडे माइल्ड फेसवॉश असेल तर त्याने तुम्ही धुतलं तरीसुद्धा चालते. तर अशा प्रकारे मी संध्याकाळच्या वेळेला माझ्या चेहऱ्याची काळजी घेत असते. कधीमधी वाफसुद्धा घेते मी. आता थंडीच्या दिवसाला तर मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी वाफ घेते. वाफ घेणं हे चेहऱ्यासाठी खरंच खूप फायदेशीर आहे. चेहऱ्यावरचे भरपूर सारे प्रॉब्लेम्स वाफ घेतल्याने कमी होतात. आणि आजचा व्हिडिओ हा इतकाच होता. तर कसा वाटला तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ? आणि आवडला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. सबस्क्राईब अजूनपर्यंत जर कोणी केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून नवनवीन कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि उद्याच्याला तुम्हाला छान असा एक व्हिडिओ येईल, पाहायलासुद्धा विसरू नका. बाय.